ॲग्रोव्हिजन एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद. विदर्भातील नागरिकांची मोठी उपस्थिती. नागपूरमध्ये सुरू झालेल्या ॲग्रोव्हिजन एक्स्पोला पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विदर्भातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थी उत्साहात या एक्स्पोला भेट देत आहेत. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आणि नवकल्पनांचे प्रदर्शन या एक्स्पोमध्ये पाहायला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. या एक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक शेती उपकरणे, स्मार्ट शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, पिकांचं संरक्षण, सिंचन पद्धती, सेंद्रिय शेती, बागायती शेती आदी विविध विषयांवरील स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सध्या शेकडो स्टॉल्स कार्यरत असून प्रत्येक स्टॉलवर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन दिले जात आहे. नमस्कार सर, मी गजानन रायबोले, नागपूर. ॲग्रोव्हिजन पाहून मला खूप आनंद झालेला आहे. आणि हे ॲग्रोव्हिजन जे आहे, आज मी पहिलीच वेळ नाही तर जवळपास पुष्कळ असे ॲग्रोव्हिजन मी बघितलेले आहेत. त्यापैकी रेशीमबागचं जे ॲग्रोव्हिजन आहे, त्याच्यानंतर लावा धाबाचं ॲग्रोव्हिजन अमरावती रोडवर, आणि त्याच्यानंतर हे जे ॲग्रोव्हिजन आहे, पण दोन्ही ॲग्रोव्हिजनपेक्षा हा जो ॲग्रोव्हिजन आहे हा एक प्रभावशाली आहे आणि सुटसुटीत आहे आणि सगळ्यांसाठी येण्या जाण्यासाठी पण एक योग्य हे प्लेस निवडलेला आहे आपल्या गडकरी साहेबांनी. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण हा एक सगळ्यांसाठी एक व्यवस्थित हा प्लेस झालेला आहे. त्यापैकी या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि नक्कीच ह्या स्टॉलमध्ये जे काही लोक व्हिजिट देत आहेत, मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून असं वाटलं की प्रत्येक शेतकरी जो या ठिकाणी आलेला आहे, हा प्रत्येक शेतकरी आनंदित आहे, खुश आहे, की कारण त्यांच्या शेतीसाठी जे मुबलक काही साहित्य आहे किंवा काही वस्तू आहे, काही बी बियाणं आहे किंवा काही प्रॅक्टिकल आहे, या ठिकाणी त्यांना भरपूर शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि खूप खुश झालेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जसं गडकरी साहेब, मी तर म्हणू शकतो 50-60% शेतकऱ्याचे आईवडील म्हणू शकतो त्यांना मी. बरं, माझं एवढंच म्हणणं राहील की शेतकऱ्यावर जे आजपर्यंत जे कर्ज झालेलं आहे, आणि त्यांनी गडकरी साहेबांना माझी एक विनंती आहे, एक भारताचा नागरिक या नात्यानं आणि शेतकरी या नात्यानं, की शेतकऱ्यांचं कर्ज देखील त्यांनी माफ करावं, ही माझी गडकरी साहेबांना विनंती राहील. थँक्यू सर. शेती विषयातील तज्ज्ञ, कृषी विद्या संशोधक आणि विविध संस्थांचे अधिकारी हे एक्स्पोला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांना आधुनिक शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि शेती अधिक लाभदायक कशी बनवावी याविषयी देखील माहिती दिली जात आहे. एकूणच ॲग्रोव्हिजन एक्स्पोमुळे विदर्भातील कृषी क्षेत्राला नवे बळ मिळणार असून आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.